नमस्कार मित्रांनो, वेलकम टू चॅनल वायरिंग वर्ल्ड. आज आपण इलेक्ट्रिकलमधील खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत. इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, विशेषतः ॲमीटर आणि व्होल्टमीटर. त्याचे डेफिनेशन, सिम्बॉल, युनिट, कनेक्शन रूल, इंटरनल रेजिस्टन्स, वर्किंग प्रिन्सिपल, टाईप्स, एक्झाम्पल, सेफ्टी टिप्स, हे सर्व पॉईंट्स आपण आज बघणार आहोत. त्याचबरोबर व्होल्टमीटर आणि ॲमीटर यातील बेसिक डिफरन्स आज आपण बघणार आहोत. चला तर बघूया. आपला पहिला पॉईंट ॲमीटर, त्याचे डेफिनेशन बघूया. ॲमीटर हे इन्स्ट्रुमेंट सर्किटमधील करंट मोजण्यासाठी वापरले जाते. ॲमीटरचा सिम्बॉल असा असतो आणि ॲमीटरमध्ये करंट मोजला जातो. त्याचे युनिट हे ॲम्पियर असते. कनेक्शन रूल बघूया. ॲमीटर हे नेहमी सिरीजमध्ये जोडले जाते, कारण करंट पूर्ण सर्किटमधून फ्लो होतो. जर पॅरललमध्ये जोडला तर शॉर्ट सर्किट होऊ शकते. ॲमीटरचा इंटरनल रेजिस्टन्स. ॲमीटरचा इंटरनल रेजिस्टन्स हा खूप कमी असतो, नियरली इक्वल टू 0. म्हणजेच करंट फ्लो होण्यासाठी अडथळा येत नाही. ॲमीटरची वर्किंग प्रिन्सिपल बघूया. ॲमीटरचे वर्किंग प्रिन्सिपल आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा कॉईल भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. पॉइंटर डिफ्लेक्ट होतो आणि त्या डिफ्लेक्शनवरून आपल्याला करंट किती आहे हे समजते. टाईप्स. ॲमीटरचे टाईप्स बघूया. ॲनालॉग ॲमीटर, डिजिटल ॲमीटर आणि क्लॅम्प ॲमीटर. आयडियल ॲमीटर बघूया. आयडियल ॲमीटरचे रेजिस्टन्स 0 असतो, कारण रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट फ्लो कमी होईल आणि रीडिंग चुकीची येईल. त्यामुळे आयडियल ॲमीटरचे रेजिस्टन्स हा नेहमी 0च असतो. एक्झाम्पल बघूया. जर एका सर्किटमध्ये 5 अँपिअर करंट फ्लो होत असेल तर ॲमीटरची रीडिंग ही 5 अँपिअरच दाखवेल. सेफ्टी टिप्स बघूया. ॲमीटर हे नेहमी योग्य रेंज असलेलेच निवडावे. हाय करंटसाठी क्लॅम्प मीटर वापरावा. ॲमीटर कधीही डायरेक्ट सप्लायला पॅरलल लावू नका, शॉर्ट सर्किट होऊ शकते. आपला दुसरा पॉईंट व्होल्टमीटर. डेफिनेशन बघूया. व्होल्टमीटर हे इन्स्ट्रुमेंट 2 पॉईंटमधील व्होल्टेज मोजण्यासाठी वापरले जाते. व्होल्टमीटरचे सिम्बॉल असा असतो आणि व्होल्टमीटरमध्ये व्होल्टेज मोजले जाते. त्याचे युनिट व्होल्ट व्ही हे आहे. कनेक्शन रूल बघूया. व्होल्टमीटर हे नेहमी पॅरललमध्ये जोडले जाते, कारण व्होल्टेज हे 2 पॉईंटमधील पोटेन्शियल डिफरन्स असतो. इंटरनल रेजिस्टन्स बघूया व्होल्टमीटरचा. व्होल्टमीटरचा इंटरनल रेजिस्टन्स खूप जास्त, व्हेरी हाय असतो, म्हणजेच करंट कमी होतो. वर्किंग प्रिन्सिपल बघूया. व्होल्टमीटरचा वर्किंग प्रिन्सिपल. व्होल्टमीटरची वर्किंग प्रिन्सिपल आहे ओहम्स लॉ आणि मॅग्नेटिक इफेक्ट. ॲनालॉगमध्ये व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. जेव्हा व्होल्टेज अप्लाय केले जाते तेव्हा पॉइंटर डिफ्लेक्ट होतो ॲनालॉगमध्ये, आणि डिजिटल व्होल्टमीटरमध्ये डायरेक्टली रीडिंग दाखवली जाते. टाईप्स बघूया. टाईप्स ऑफ व्होल्टमीटर. ॲनालॉग व्होल्टमीटर असतो एक, दुसरा डिजिटल व्होल्टमीटर, तिसरा टाईप AC व्होल्टमीटर आणि चौथा DC व्होल्टमीटर. हे व्होल्टमीटरचे टाईप्स आहेत. आयडियल व्होल्टमीटर बघूया. आयडियल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स इन्फानाईट असतो, कारण रेजिस्टन्स जर जास्त असेल तर सर्किटमधून करंट जवळपास फ्लोच होणार नाही आणि रीडिंग बरोबर येईल. एक्झाम्पल बघूया व्होल्टमीटरचं. जर 2 पॉईंटमधील व्होल्टेज 230 असेल, 230 व्होल्ट, तर व्होल्टमीटरची रीडिंग ही 230 व्होल्टच दाखवेल. सेफ्टी टिप्स बघूया. व्होल्टमीटर हे योग्य AC किंवा DC रेंज असलेलेच निवडावे. हाय व्होल्टेज मोजताना इन्सुलेटेड प्रोब वापरावी. सप्लाय बंद करूनच कनेक्शन चेक करा. पुढे बघूया ॲमीटर वर्सेस व्होल्टमीटर डिफरन्स बघूया.
ॲमीटरमध्ये करंट मोजला जातो, तर व्होल्टमीटरमध्ये व्होल्टेज मोजले जाते. ॲमीटरमध्ये करंट मोजला जातो, त्याचे युनिट आहे ॲम्पियर, तर व्होल्टेजचे युनिट आहे व्होल्ट. ॲमीटरमध्ये नेहमी लो रेझिस्टन्स असतो आणि व्होल्टमीटरमध्ये हा रेझिस्टन्स हा जास्त असतो, इन्फिनाईट असतो. ॲमीटरचे सिम्बॉल आहे हे असं, तर व्होल्टमीटरचा सिम्बॉल हा असतो. ॲमीटर हे नेहमी सिरीजमध्ये जोडले जाते आणि व्होल्टमीटर हे नेहमी पॅरललमध्ये जोडले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले इलेक्ट्रिकल बेसिक क्लिअर करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा टॉपिक कोणता पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग वायरिंग वर्ल्ड. थँक्यू.